पहिल्या फेरीत चौथा सामना आहे. उडावलाय, पाठवला मिड विकेटला, फिल्डर जज करतायत आणि सहजतेने हा झेल स्वीकारलाय. हा पहिला धक्का मैदानावरती लागतोय संजय स्पोर्ट्स सावध संघाला. तर कैलास या ठिकाणी झेल बाद होत आहेत. कैलासने बाद होण्याआधी आपण बघितलं की 2च धावा केल्या आणि राहुलने हा सुंदर झेल टिपला. त्या ठिकाणी सापळा रचला होता. पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये आपण बघतायत पहिलं यश मयुरेशच्या पदरी पडलेले आणि मोठा धक्का लागलाय कैलासच्या रूपाने सावध संघाला. कैलास या संघाचा अत्यंत अनुभवी फलंदाज पॉवर प्लेमध्ये नेहमीच चांगली सुरुवात करून देतो, पण या मॅचमध्ये कुठेतरी अपेक्षा भंग झाल्या. त्या अपेक्षांची पूर्तता त्याला करता आली नाही आणि राहुलने सुंदर झेल टिपला. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झाला आहे स्वप्नील. दुसऱ्या बाजूला सुजित आहे नॉनस्टॉक एंडला. आमच्या सोबतीला स्कोरर देवेन या ठिकाणी नक्कीच चांगलं स्कोरिंग करत आहे. बॉलिंग मार्कर मयुरेश, फुल टॉस पायावरती आदळला आणि पंचांनी केले बोटवर. आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय संजय स्पोर्ट्स सावध संघाला. फलंदाज बाद होतो या ठिकाणी आपण बघताय स्वप्नील. क्षेत्रातलं एक युवा नेतृत्व आपण बघतायत वीरेन यांचं या ठिकाणी आपण बघतात. वीरेन चोरगे साहेब यांचं गुणगौरव सांगणार हे गाणं DJ अजयने सादर केलं आहे विशाल साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून. जे आमनेपाडाचे आहेत DJ अजय. सकाळी थोडासा टेक्निकल इश्यू होता, थोडासा अजयने तो प्रयत्न केला दूर करण्याचा आणि त्यात त्याला यशही लाभलंय. ओहो, ड्राईव्ह करायचं होतं, ड्रिल करून दाखवतात. कव्हरच्या दिशेने संपर्क नाही झाला. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. धावा फलकावरती केवळ 2 आणि 2 वरती 2 धक्के या ठिकाणी दिलेले आहेत मयुरेशने. काय जबरदस्त बॉलिंग आपण बघताय त्या मयुरेशची पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. ज्या पद्धतीने का टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय आपण नेहमी धाडसी मांडतो. कारण बऱ्याचदा आपण बघतोय बहुतांशी संघ जे असतात की 100 मधले 95-96 संघ असे असतात की जे प्रथम बॅटिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतात, पण काही संघ जे असे आहेत की नेहमी बॅटिंग करणं पसंत करतात किंवा काही संघ परिस्थिती मैदानाची बघून समोरचा प्रतिस्पर्धी बघून ती खेळपट्टी बघून हा निर्णय घेत असतात. या ठिकाणी बॅटिंग करण्याचा निर्णय सध्या तरी अयोग्य दिसतोय आणि तो निर्णय अंगलट येतोय की काय हा प्रश्न जरूर या ठिकाणी उपस्थित होतोय. स्ट्रायकिंग इनला बॅटर आपण बघताय त्या ठिकाणी तयार. सुजित जो पहिल्यांदा स्ट्राईकवरती येतोय. पहिले षटक संपन्न झालं पण सुजित स्ट्राईकवरती आलाच नाही, त्याला येऊच दिले नाही. दुसऱ्या बाजूने 2 विकेट गमावले, केवळ 2 धावा. बॉलिंग मार्क तयार. त्या ठिकाणी आपण बघतायत राहुल ओरदी विकेट. शफून घेण्याचा प्रयत्न, पण या ठिकाणी बघा पूर्णपणे टर्न झाले. त्यानंतर बॅटचं मागचं पोझिशन तो त्या ठिकाणी लागलेलं आहे. लेग बायचा इशारा अंपायर या ठिकाणी करतायत. लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 3. पंचांच्या भूमिकेत झहीर खान सर. दुसऱ्या बाजूला आपण बघतो देवरुंग पाड्याचे अत्यंत जुने जाणते खेळाडू आणि अनुभवी मनोज घोडे सरांना आपण पंचांच्या भूमिकेत बघतोय. बॉलिंग मार्क तयार. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा अटॅम्प या ठिकाणी पुन्हा एकदा फसलेला आहे. संपर्क नाही झाला. रिव्हर्स खेळण्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण पाहिजे. तुमचं खरं तर सराव फार महत्त्वाचा असतो. हँड आणि कॉर्डिनेशन फार महत्त्वाचं असतं. आपण बघितलं रिव्हर्स अटॅम्प सातत्याने आपण पहिल्या मॅचपासून बघतो अनेक फलंदाजांनी केल्या, त्यात काही जणांना यशही आलं, काही जण त्या ठिकाणी आपण बघितलं जरा तर A1 जोडी आमनेपाडा ठिकाणी खेळतोय आणि या संघाला शुभेच्छा या स्पर्धेला शुभेच्छा आदरणीय संतोषदादा काकडे यांच्याकडनं आलेले आहेत. ते यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेले. त्यांचंही
हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण या ठिकाणी 5 धावा. राहुल चा चेंडू ड्राईव्ह केला हलक्या त्याला मिड ऑफरनं फिल्डर आले होते पण शॉर्ट मिडकडून एक क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू कव्हर करतो. केवळ एकच धाव. दुपारचे रगरगत ऊन अत्यंत सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा, बहुचर्चित बहुप्रतीक्षित लोकप्रिय स्पर्धा स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 नवीन वर्षाच्या या दुसऱ्या दिवशी आपण बघतायत. काल सुरुवात झाली या स्पर्धेची. आज दुसऱ्या दिवसामध्ये 4 दिवसीय क्रिकेटची भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा. ओहो फुल लेन टॉस केला होता, अतिरिक्त बाउन्स मिळतोय, संपर्क नाही झाला, चेंडू थेट गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि कीन एक डॉट बॉल आपण बघतोय. आज गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळालं. पहिल्या मॅचमध्ये 38 झाल्या, त्यानंतर 54 आपण बघितली जी वाशिंची धावसंख्या होती ती चेस केली मुठवलने, त्यानंतर 48, त्यानंतर आपण 37 धावसंख्या बघितली. म्हणजे गोलंदाजांना ही खेळपट्टी नंदनवन ठरते. ओ हो अराउंड द लेग क्लीन बोल्ड आणि खीन एक धक्का मैदानावरती संजय स्पोर्ट्स सावधला. अतिउत्तम असं आयोजन आपण बघतायत. या स्पर्धेचे जनक, प्रणेते, उद्गाते, निर्माते, प्रस्तुत करते आदरणीय उत्तम पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या भावाच्या आठवणींना उजळा देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून ते करतायत. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 स्वर्गीय मकरंद पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच अर्पित करत असतो. आज ते आपल्यामध्ये नाहीत पण त्यांच्या अनंत आठवणी आपल्या हृदयामध्ये आहेत आणि त्या आठवणींना सदैव जागृत करण्यासाठी आपण या स्पर्धेचं आयोजन दरवर्षी नित्य नियमाने करत असतो. न्यू बॅटर मैदानावर त्या ठिकाणी येत आहेत. रोहित उर्फ खंडू बॅटिंगसाठी तयार. 3 धक्के दिलेले आहेत मैदानावरती आमणेपाडा संघाने. ओहो ओव्हर द बॉलर हेड गेला चेंडू सीमा पार, येतो हा षटकार, धावा मिळतील 6. त्या मयुरेशने पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 2 धावा दिल्या होत्या. त्या मयुरेशला पहिल्याच बॉलवरती हा षटकार ठोकलाय दामूने. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. मागच्या मॅचमध्ये काय झालंय, मागच्या ओव्हरमध्ये काय झालंय, या खेळामध्ये कुठलीही गोष्ट निश्चित नसते. हा काय सिनेमा नाही की ज्याची स्क्रिप्ट लिहिली आहे त्यानुसार सगळ्या गोष्टी होत जातील. हा क्रिकेट आहे, इथे कुठली गोष्ट कधी काय घडेल हे सांगणं फार कठीण आहे. आणखीन एक तडाखा दिलाय, उंच तर गेला, लांब जाईल का, पण त्या ठिकाणी हा झेल स्वीकारलाय. कमबॅक केले मयुरेशने आणि रस्ता दाखवलाय दामूला, तंबूचा रस्ता. जबरदस्त झेल सीमारेषेच्या लगत पंकजने हा झेल स्वीकारलाय. स्क्रीन होती बघू शकाल. फलंदाज ज्याने षटकार ठोकला होता थोडासा निराश मुद्रेने जड पावलाने डगावच्या दिशेने जातो. आणखीन एक मोठा हिट त्याला मारायचा होता पण टायमिंग तितकंसं चांगलं राहिलं नाही. सीमारेषेच्या आत बघा हा झेल टिपलाय. काय जबरदस्त कॅमेरावर त्या ठिकाणी दाखवत असताना साहिल आहेत, त्याचबरोबर आमचे दुसरे कॅमेरामॅन राज जे साईड अँगलने कव्हर करतायत. गुड जॉब. दोघांचंही खूप चांगलं काम आहे. इथे नीरज आहेतच. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी आपण बघतायत. आणखीन एक डॉट बॉल. पहिलाच बॉल षटकार ठोकला होता, त्यानंतर विकेट, त्यानंतर आपण बघताय आता डॉट बॉल. न्यू बॅटर मैदानावरती आलेले आहे. लखन टॉस जिंकून बॅटिंग करतायत आणि मैदानावरती आपण बघताय सध्या धावफलकावरती धावा आहेत 12 धावा. देवेन चांगलं स्कोरिंग करतायत आणि असं वाटत नाही की पहिल्यांदा करतायत, पहिल्यांदा करतच नसतील, आधी केला असेल. मी ते होते आधी
ओ फुल टॉस मिस केलाय. फ्रंट फूटवरती आले होते पण संपर्क नाही झाला. दबाव या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतोय आणि दबावामुळे कदाचित ही चूक होत असावी. हा देखील आपण बघतोय डॉट. मयुरेश तर नीरज या ठिकाणी आपण बघताय तर ऑपरेटर म्हटले की जेवायला वेळही नसतो त्यांना माहिती आहे आम्हाला. मी कित्येक वर्षापासून बघतो. ओ अलॉंग द ग्राउंड चेंडू येतं कव्हरच्या दिशेने थोडंसं फंबल झालंय. केवळ एकदम आहे आणि हे चित्र आम्ही नेहमी बघतो. आपण जर बघितलं तर जे ऑपरेटर असतात रिलीव्हर नसतो त्यांना कधी कधी एका हाताने जेवावं लागतं, एका हाताने स्कोरिंग अपडेट करावे लागते, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि कधी कधी या गोष्टीला खरं पर्यायी नसतो. धावसंख्या धावफलक कधी बघतो आपण एकूण झालेली ती 13 धावा. बॉलिंग मार्क पर तयार. पुन्हा एकदा मयुरेश ओर द विकेट. ओ स्लोअर वन होता. अपील झालं हलकंसं. चेंडू गेलं शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने. या दरम्यान ही एक धाव लेग बायच्या रूपाने मिळते. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती तिसरं षटक संपन्न झाल्यानंतर 14 धावा. काय कमबॅक आहे बघा मैदानावरती आपण बघतायत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आपण बघतायत की मयुरेशच्या धावा तर 7 धावा आलेली आहेत. एक लेग बायच्या रूपाने जी आलेली आहे आणि एकूण धावा आपण जर पाहिली तर 14 धावा झालेल्या आहेत 3 ओव्हरनंतर. धावांची गती 4.67 प्रति ओव्हर मागे. फार कमी धावसंख्या. टॉस जिंकून एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला की मोठी धावसंख्या उभी करण्याचा मानस जरूर होता पण या खेळपट्टीमध्ये आपण बघताय की धावा करणं इतकं सोपं काम नाही आहे. मुठवलने 55 चेस केल्या पण नंतरही त्यांना आपण बघितलं तर 37 धावा करता आल्या. देवरुखने त्या करण्यासाठी 38 करण्यासाठी प्रचंड संघर्ष मैदानावरती केला. त्यांना संघर्ष करण्यास मुठवलने भाग पाडलं. पण 2 सामने जय झोटिंग देवरुख संघाने जिंकलेले. या स्पर्धेमध्ये त्यांचं आव्हान आत्तापर्यंत त्यांनी टिकून ठेवलेले. बॉलिंग मार्कवर परिवर्तन थोडासा सराव करत असताना गोलंदाज त्या ठिकाणी यश आपण बघतायत षटक क्रमांक 4 घेऊन येतोय. 3 ओव्हरमध्ये 14 धावा. विकेट एकूण गमावले ते 4. राऊंड द विकेट. ओहो पडल्यानंतर बाहेर निघतोय. फ्लाईट दिली होती. फिंगर रोल करतात बघा त्या ठिकाणी यश. एक सिंपल ॲक्शन आपल्याला बघतं. राऊंड द विकेट येत आहेत. यंगस्टर आहेत आणि बघा चेंडू कसा बाहेर काढलाय स्लाइटली. राऊंड द विकेट आल्यानंतर अँगलिंग करणं सोपं जातं. आपण बघता त्या ठिकाणी गोलंदाजाला आणि यश ते त्या ठिकाणी करत असताना मैदानावरती. यश पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ओ फास्टर वन. काय व्हेरिएशन बघा. मागचा चेंडू संत गतीने हाताला फ्लाईट दिली. हा चेंडू आपण बघितला की शोल्डरचा वापर केला. खूप जास्त एनर्जी झोकून दिली होती या डिलिव्हरीमध्ये आणि फार वेगाने बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये. हा देखील बाहेर काढलाय. कल्पकता असणं गरजेचं. जसं बॅट्समनकडे वेगवेगळे फटके असतात, व्हरायटी असते फटक्यांची, विविधता असते, तसं गोलंदाजाकडेही व्हेरिएशन फार महत्त्वाचं असतं. ते 2 चेंडूमध्ये आपण बघितलं. हे दोन्ही चेंडू आम्हाला दाखवत आहेत बघा. नीरज गुड जॉब नीरज. अप्रतिम कामगिरी तुझी राहिलेली आहे. ओ यावेळेस अगेन्स्ट द टर्न खेळतात. फिल्डर आहे डीपमध्ये आणि बघा अंदाज चुकला. चेंडूवरती येणं गरजेचं होतं ते नाही आले. वाट बघितली चेंडू निघून गेला सीमापार. चौका. धावफलकावरती जाऊन पोहोचले 18 धावा. पुन्हा एकदा यश राईट टाइम राऊंड द विकेट. ओ चांगला चेंडू होता. संपर्क व्यवस्थित नाही. चेंडू सिलिंग मिड ऑफच्या दिशेने येतोय. स्वतः जाऊन चेंडू त्या ठिकाणी उचलत आहेत. नवीन चेहरे टीममध्ये येणं गरजेचे. बऱ्याचदा आपण बघतो की नवीन दुखण्यावरती जुनाच इलाज कधी कधी उपयोगी पडत नाही. तुम्हाला तुमच्या गावाचा दबदबा कायम ठेवायचा असेल, ते नाव टिकून ठेवायचं असेल तर तुम्हाला नवीन खेळाडू टीममध्ये आणणं फार गरजेचं आहे. सृष्टीचा नियम आहे. बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे बदल व्हायलाच पाहिजे आणि नवीन खेळाडू आले तर तुम्हाला पुन्हा एकदा आपला जो सन्मान आहे, प्रतिष्ठा ती तुम्हाला टिकवता येते. चांगला परफॉर्मन्स देता येतो. शॉट ऑफ लेन पूल करताय. समोर आहेत फिल्डर. झेलची शक्यता आणि बघा किती सहजतेने. याला कॉन्फिडन्स नाही म्हणणार आपण, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणूया. कारण की किती सहजतेने आले. अगदी सहजतेने झेल टिपला गेला असता पण ज्या पद्धतीने आले असं वाटलं की झेल घेतील. आत्मविश्वास गरजेचा असतो पण अति आत्मविश्वास खूप घातक असतो. ॲक्शन रिप्लेमध्ये बघा
एकदम सोपा झेल होता. हातातून ओला साबण कसा निसटतो तसा हा चेंडू निसटला, जीवनदान मिळालं आणि त्याचबरोबर मिळाल्या 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 21 धावा झाल्या, 21 विकेट, एकूण 4 गमावलेले आहेत मैदानावरती. 5व्या विकेटसाठी पार्टनरशिप होताना आपण बघतोय दामू आणि त्याचबरोबर रोहित आणि लखनमध्ये. हलक्या हाताने खेळतात की चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर येतात, तिथे झाले चूक आणि या 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील. ओ थ्रो ही खराब आलाय, आधी चूक केली चेंडू कव्हर करताना, त्यानंतर हा थ्रो खराब आलाय. या चुका टाळाव्या लागतील. 2 धावा गेल्या होत्या खऱ्या अर्थाने, पण ही घाई का करायची हा प्रश्न. पण कोणी जाणून बुजून या गोष्टी करतो का, तर नाही, अजिबात नाही. प्रत्येकाला 100% कमिटमेंट द्यायची असते, कारण हा खेळ खरं तर तुम्ही शारीरिकदृष्ट्या फिजिकली किती स्ट्रॉंग आहे यापेक्षा मेंटली तुम्ही किती टफ आहात हे फार महत्त्वाचं असतं. हा खेळ नेहमी तुमची मानसिकता तपासत असतो, तुम्ही किती मेंटली स्ट्रॉंग आहात हे पाहत असतो. धावफलकावरती एकूण 23 धावा झाल्यात आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर या 23 धावाल्या. धावांची गती जर आपण बघितली या ठिकाणी तुम्हाला फार कमी बघायला मिळते, 5.75 ही धावांची गती या ठिकाणी बघायला मिळते आणि फारच कमी आहे. या दृष्टीने आपण बघतायत की टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की लिमिटेड ओव्हर, पण या खेळपट्टीवरती धावा करणं सोपं काम नाही आहे. जो संघ 45-50च्या पुढे जाईल आणि गोलंदाजी चांगली असेल तर तो प्रतिस्पर्धी संघाला इथे आव्हान देऊ शकतो. बॉलिंगसाठी तयार पंकजला आणले, ज्या पंकजने मगाशी एक सुंदर जेल टिपला सीमारेषेजवळ, स्वतःला स्ट्रेच करत असताना तोच पंकज बॉलिंग मार्कवर तयार होते. स्टार्किंग इनला बॅटर आपण बघताय त्या रोहित खंडू, जो खेळतोय 6 वरती 4 चेंडूंचा सामना त्याने केलेला आहे. पंकज तयार होते आपल्या बॉलिंग मार्कवर. अखेरचं षटक प्रगतीपथावरती, राऊंड दी विकेट येत आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा बहुतेक टाकावा लागेल. यस, अंपायर सांगतात हा वाईड बॉल आहे. झहीर खान सर पंचांच्या भूमिकेत. मॅन फ्रॉम कल्याण, दुसऱ्या बाजूला मनोज गोडे सर मॅन फ्रॉम देवरुंगपाडा. देवरुंग बापगावचं हे क्रीडांगण एक आयकॉनिक क्रीडांगण आहे. प्रत्येकाला या मैदानावरती खेळावं असं वाटतं, प्रत्येकाला इथे यावं असं वाटतं. इतकं सुंदर पद्धतीने मैदान तयार करण्यात आलंय. ओहो हो, पाठवला मिड विकेटच्या वरून. सारं काही शांततेने सुरू होते, पण इथून मात्र हा आक्रमक फटका आपण बघा. या 6 धावांसाठी चेंडू सीमारेषे बाहेर. आणि बघा फलंदाज ज्या ठिकाणी खेळत आहेत, रोहित खंडूचा वाढदिवस आहे. क्या बात आहे रोहित, तुला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आणि मित्रा, वाढदिवसाच्या दिवशी चांगली बॅटिंग कर, चांगला परफॉर्मन्स दे आपल्या टीमसाठी. अशा अनेक इंटरनॅशनल प्लेयर ज्यांनी वाढदिवसाच्या दिवशी जबरदस्त कामगिरी केली. पीटर सेडलने हॅट्रिक घेतली होती, विनोद कांबळेने शतक झळकावलं होतं. ओ हो, हा गेलाय थेट रस्त्यावरती गेला. बहुतेक हा षटकार आहे की अट्टा आहे, पण धावा तर मिळतील 6. काय कमबॅक झालंय बघा मैदानावरती. संजय स्पोर्ट्स सावधचा सुरुवातीला अडखळत खेळत होते, दबाव पूर्णपणे होता, पण मैदानावरती या संघाचा एक ताकदवर फलंदाज रोहित उर्फ खंडू, त्याच्या बॅटमधून 2 गगनभेदी षटकार आले आणि धावसंख्येला एक गरुड झेप मिळाली. आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ते आपण एकूण 36 धावा. चांगलं कमबॅक आहे मैदानावरती. आणखीन इथून 10-12 धावा आल्या तर एक चांगली टोटल या मैदानावरती डिपेंड करण्यासाठी नक्कीच असेल संजय स्पोर्ट्स सावधसाठी. बॉलिंग मार्कवर तयार पंकज, राईट आर्म राऊंड द विकेट. आडव्या बॅटने खेचलाय, समोर फिल्डर आहेत वाईडिश लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, दुसऱ्या धावेचा धोका पत्करलाय आणि या 2 धावाही पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्ट्राईक हवी आहे त्या ठिकाणी रोहितला, आणि जेव्हा एखादा फलंदाज स्ट्राईकसाठी तडफडतो किंवा स्ट्राईक घेण्यासाठी प्रयत्न करतो, त्यावरून त्याचा आत्मविश्वास, ती जबाबदारी, ते उत्तरदायित्व तुमच्या लक्षात येईल.
कारण 2 षटकार ठोकल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल तिथे हाय झाला आहे आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवून आणखीन एखाद 2 हिट इथून जर ठोकले तर संघ जाऊ शकतो 40च्या पुढे. धावा झाले धावफलकावरती 38. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. आम्हाला देवेश सांगतात की 3 चेंडू शेष आहेत. या 3 चेंडूमध्ये बघूया काय करतोय मैदानावरती रोहित खंडू. पंकज रोखेल का त्याला, प्रश्न आहे. बघूया उत्तर काय मिळतंय. हो, यावेळेस चेंडू बॅटची एज लागून तिथल्या तिथे शरीराला लागून रेंगाळत राहिला. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी. केवळ 1 धाव आलेली आहे आणि यावेळेस धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघता ती म्हणजे 39 वरती. षटक क्रमांक या ठिकाणी अखेरचं प्रगतीपथावरती. पहिल्या 4 ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी, सिंगल डिजिटमध्ये धावा आल्या, पण या ओव्हरमध्ये आपण बघताय तब्बल धावा या ठिकाणी 15-16 धावा आलेले आहेत. मागडं षटक पहिल्या 4 ओव्हरच्या कंपॅरिझनमध्ये सगळ्यात मागडं षटक. पंकज बॅट तर फिरवली, संपर्क नाही झाला आणि अशा प्रकारे आपण बघताय आता डॉट बॉल. इथून धावसंख्या स्थिरावली धावफलकावरती. बघूया 39 झाल्या, 40च्या पुढे जातील का. एखादा मोठा हिट आला षटकाला तर 45 पर्यंत जाऊ शकतील. अजूनही चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी. केवळ 1 चेंडू शेष आहे. स्ट्रायकिंग इनला लखन आहे. राऊंड द विकेट. नो बॉल कॉल पाठवलाय फाईन लेगला आणि एकूण धावा मिळतील 7. आला बॉल आणि बघा हत्ती निघून गेला होता. शेपूट बाकी होतं, एकच चेंडू शेष होता, पण तो आता मात्र डोईजड झालाय. हा नो बॉल, त्यावरती षटकार आणि एकूण 7 धावा, धावसंख्या 46. आणि हा षटकार हा नो बॉल आठवेल सेकंड इनिंगमध्ये जेव्हा चेसिंगला उतरतील. कारण या मैदानावरती चेस करणं इतकं सोपं काम नाही आहे. इथे प्रत्येकाला संघर्ष करावा लागला आहे सेकंड इनिंगमध्ये आणि त्यामुळे आपण बघतायत की आता या सत्याने 46 धावा झाल्यात. अखेरचा बॉल आणि या षटकाने बघूया लखनला आत्मविश्वास मिळतोय का. स्ट्राईक जरूर खंडूकडे नाही आहे, पण लखनने जबरदस्त हा षटकार ठोकलाय नो बॉलवरती. फ्रीडचा इशारा या ठिकाणी आलेला अंपायरचा. राऊंड द विकेट. पंकज उडवलाय, उंच गेलाय. झेल तर पकडला तरी उपयोग होणार नाही, पण चेंडू अडवणं हे पहिलं कर्तव्य असेल. अशा प्रकारे या 2 धावा येतात आणि 17 या ठिकाणी संपलेले. पहिल्या 17 टॉस जिंकून बॅटिंग करत असताना संजय स्पोर्ट्स सावध संघाने केल्यात 48 धावा. 49चं टार्गेट आहे. एक चांगली धावसंख्या उभी केली आहे. एक फायटिंग टोटल आहे या मैदानावरती. पण बघूया दुसऱ्या सत्रामध्ये एवन जोडी आमनेपाडा संघ कशा पद्धतीने प्रतिकार करतोय, कशा पद्धतीने धावसंख्येला चेस करतोय, हे तर दुसरं सत्र या ठिकाणी आपल्याला सांगेल. आणि दुसरं सत्र कसं असेल या ठिकाणी आपल्याला बॉलिंग कार्ड दाखवत आहेत. मयुरेशने 2 षटकं फेकली, त्याने धावा केल्या. खर्च 9, 4.5चा इकॉनॉमी त्याचा राहिला. राहुलने 1 ओव्हरमध्ये केवळ 3 धावा दिल्या. त्याचबरोबर यशने 1 ओव्हरमध्ये 9 धावा दिल्या. पण पंकजच्या षटकात तब्बल 25 धावा आल्या. म्हणजे सगळ्यात मागडं षटक 25 धावांचं आपण बघितलं ते पंकजचं. आणि त्यामुळेच इथून सावध संघ जो जाऊन पोहोचला 48 वरती. याच्या दुसऱ्या सत्रात काय घडतंय काय बिघडतंय याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकूया आपण. पुन्हा एकदा जो आवाज सातत्याने आपण अनेक स्पर्धांच्या माध्यमातून ऐकत आलाय, ज्या आवाजाने अनेकांच्या मनावरती भुरळ टाकलेली आहे, त्याच्या समालोचनाने अनेकांना मंत्रमुग्ध केलं आहे, असा वाक्यांचा सुपुत्र वेल्वेट व्हॉइस ऑफ ठाणे ऐकूया आपण ओमकार शेट्टे सरांना. धन्यवाद.
थँक्यू सो मच. वेलकम बॅक. शुभ दुपार मित्रांनो. दुपारच्या लंच नंतर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धा पाहता आपल्या भावाच्या आठवणी, आपल्या मित्रांच्या आठवणीमध्ये स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 पाहता क्षणी प्रेमात पडावं असं दैदिप्यमान क्रिकेटचं हे दर्जेदार नियोजन आणि स्पर्धेचा दुसरा दिवस. पहिल्या फेरीतील मॅच नंबर आपल्या समोर 4 संजय स्पोर्ट्स सावध आणि त्यांच्या विरुद्ध A1 जोडी आमने पाडा. टार्गेट मैदानावरती पहिल्या डावाची खेळी झाल्यानंतर 48 बनलेत आणि 49 लक्ष मैदानावरती पार करायचं. आणि या दरम्यान शुभागमन झालं आदरणीय शालिकजी गोडे साहेबांचं. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावरती मुठवळ गावाचे पोलीस पाटील या स्पर्धेचे आयोजक उत्तमदादा यांच्या वतीनं आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल आणि एक अतिशय आनंदाची आणि गोड बातमी. या स्पर्धेचे शिल्पकार उत्तमदादा पाटील यांचे जिवलग मित्र, सांगारली डोंबिवलीची शान आदरणीय महेशदादा पाटील साहेबांचा अलीकडच्या काळातच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आपण पाहिला आणि प्रवेश इतका दणदणीत आणि इतका ऐतिहासिक झाला की पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महेशदादा नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी होते आणि बिनविरोध विजयाचा पहिला गुलाल महेशदादा पाटील यांना मिळालाय. त्याबद्दल आमच्या मकरंद स्फोट मुठवळच्या वतीनं महेशदादा पाटील जे नगरसेवक म्हणून निवडून आलेत बिनविरोध त्यांना लाख लाख शुभेच्छा. आणि त्या सोबतीनं साईदादा शेलार यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे नगरसेवक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. साईदादा शेलार आपलं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊयात मॅच मध्ये. इथे पहिला बॉल कॅच अ कॉल आणि पहिल्या बॉल वरती झाली आहे कॅच ड्रॉप. टीमची टोटल धावफलकावरती 49 चेस आणि पहिल्या बॉल वरती ऍड झाली आहे या ठिकाणी सिंगल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे ड्राईव्ह लाजवाब. मुंबईचा मरीन ड्राईव्ह, कोहलीचा कव्हर ड्राईव्ह तितका सुंदर हा फटका होता. एक्स्ट्रा कव्हर गवताला आग लावत बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. हा आहे तो 4. 41-42 मला वाटलं ब्रँड आहे. भाऊ चोपतात ठेवते पण भाऊ खुर्च्या पण उचलते. टीमची टोटल धावफलकावरती आधी 2 तदनंतर आला 4. धावफलकावरती धावा झाल्यात या ठिकाणी 6. कुणाल शेठ मला वाटलं होतं की येत्या काळामध्ये तू भावी सरपंच आहे. काय फायदा नाही भावा. 6 ऑन दी बोर्ड. आता बॉलवाला खरं तर अनफॉलो करावं लागेल. लॉंगॉनला बॉल एक सिंगल ॲड केली जाईल. धावफलक 1 ने पुढे जातात 7 या आकड्यावरती. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय दामू. षटक थोडंसं महागडं होत चाललंय. कमबॅक करावा लागेल या ठिकाणी गोलंदाजाला. इथे देखील फटका फसलाय. हवे तर बॉल कॅचचा कॉल थोडा कठीण आहे पण आरामात टिपलाय. एक अप्रतिम झेल आणि फलंदाज होत आहेत त्या ठिकाणी बाद. स्वप्नीलची क्वालिटी कॅच आणि विकेट मिळतीये गोलंदाज दामूला. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. फ्रंट फुटला पुढे सरसावत एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं उडवायचं होतं. फटका फसला आणि त्यानंतर टिपला स्वप्नीलने. एक अप्रतिम झेल आणि दामोदरच्या खात्यात ऍड झाली आहे विकेट नंबर 1. पहिला धक्का या मैदानावरती दिलाय संजय स्पोर्ट्स सावधनं. टीम A1 जोडी आमने पाडा. अजून एक चांगला बॉल
टप्पा पडला चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. सावध म्हटलं की ते गाव ज्या गावानं टेनिस बॉल क्रिकेटला अनेक सुपरस्टार दिलेत आणि गोलंदाजी सावधची ताकद 49 टार्गेट. जरी सरासरी रिक्वायरमेंट 10च्या खाली असेल मात्र ही टीम फाईट करणं जाणते. बाडन पाडमध्ये होता, ऑन साईडला काढला बॉल, डीप ऑन द फोल्डर त्या ठिकाणी लॉंग ऑनला झाली मिस फील्ड. एवन जोडी आमने पाडाला मिळतोय चौकार आणि सावधला फक्त एकच शिक्षण आणि एकच शिकवण मैदानावरती मिळतीये, चुकीला माफी नाही. बॉल बाउंड्रीच्या बाहेर आला चौकार. टीमची टोटल धावफलकावरती षटक संपलं पहिलं, विकेट गेली एक. एका ओव्हरचा खेळ झालाय. आकड्यांचा खेळ सध्या स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळतो. 11-1 बाद टीम संजय स्पोर्ट्स सावधच्या विरुद्ध एवन जोडी आमनेपाडा. आमनेपाडा म्हटलं की दोस्तीच्या दोन्हीतील एक दिलदार व्यक्तिमत्व विकी शेट केणे यांच्याकडनं देखील एवन जोडी आमनेपाडाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपलं सहर्ष स्वागत. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 मध्ये. मकरंद स्मृती चषक म्हणजे अगदी सोप्या साध्या भाषेत काय तर ज्या स्पर्धेमध्ये खेळण्याची आमने लोणाडच नाही, अनेक ग्रामीण टीम्सला इच्छा असते, ते आयोजन म्हणजे स्वर्गीय मकरंद ट्रॉफीचं. आणि हे पर्व तुम्हाला पाहायला मिळतं 2026 नवीन वर्षाच्या सुरुवातीला. काल 1 जानेवारीला झालेली सुरुवात वर्षभर इतिहास घडून जाईल. मकरंद ट्रॉफी 2026चा बॅकफुटला गेले, फटका चांगला, आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आहे, तिकडे बॉल थांबेल का, रेस लागली आहे, फायनली बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, फरार, मिळतील धावा 4. हा तुम्ही ध्वज लहरताना पाहू शकाल. सॉन्ग देखील तुम्ही ऐकत होतात. उगवला तारा तिमी रहा, घडला शिवाजी राजा, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे. ऐतिहासिक राजे श्रीमंत योगी छत्रपती क्रीडांगण बापगाव. स्पर्धेचा दिवस दुसरा आणि मॅच खूप चांगली रंगेल, कारण सावध वर्सेस आमनेपाडा जेव्हा जेव्हा ही लढाई होत्या ना, एक चांगल्या मॅचची अशा अपेक्षा इथल्या प्रेक्षकांना असते. बॉलिंग ट्रॅकवरती कैलास कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. कमबॅक करणं कैलास जाणतो. अनेक वर्ष सावधच्या क्रिकेटला गोलंदाजी करताना फलंदाजी करताना कैलासनं दिली आहे. त्याच्याकडनं ब्रेकथ्रूची अपेक्षा संजय स्पोर्ट्स सावध मैदानावरती नक्की पाहू शकते. टीमची टोटल धावफलकावरती जरी 49 असली ना, याच मैदानावरती आजच्या दिवसात 39 डिफेंड करून 2 सामने जिंकलेत जय झोटिंग देवरुंग संघानं. त्यामुळे इथे कोणताही आकडा तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. याच मैदानावरती काल मेहर 11 बापगावनं 100 बनवलेत. हे मैदान मेहनत करणाऱ्यांवरती फिदा. लोवर फुल टॉस होता, बाडनपाडमधनं ऑनसाईडला काढल्या, हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं खेळले होते, बॉटम हँडला थोडंसं खाली आणलं होतं, बट जसं यॉर्कर्स पडला त्याला सन्मान देताना फलंदाज दिसले आणि एक सिंगल मिळतीये. सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 17 धावा. इथे एक्स्ट्रा धावफलकावरती रन ॲड केली जाईल. एक्स्ट्रा रन स्कोर धावफलकावरती पुढे जाईल. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवरती 18 धावा. 18ला 1 बाद. बॉल तयार. इथे देखील बॉल अतिशय चांगल्या टप्प्यावरती टाकला, जरी मागचा वाईट असेल तदनंतर पुनरागमन झालं. एवन जोडी आमनेपाडा सध्या खूप चांगलं क्रिकेट खेळती आहे. अलीकडच्या काळात नानकरची स्पर्धा या टीमनं गाजवली. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना कैलाश तुम्हाला पाहायला मिळेल. पॉवर प्ले कुणाच्या नावावरती राहिला तर एवन जोडी आमनेपाडाच्या. 19 आतापर्यंत बनलेत, एक विकेट जरूर गेली आहे, बट सध्या मॅचमध्ये स्ट्रॉंग झोनला टीम आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार.
हाफ ट्रॅकर ऑन साइडला केलं पुल, एलिव्हेशन थोडंसं कमी, लॉंग ऑनला फिल्डर टिपलाय जेल आणि कैलास गेम चेंजर आहे, त्यांना काढली विकेट. फलंदाज बाद, धक्का दुसरा. A1 जोडी आमने पाडा टीमला. टोटल धावफलकावरती आहे 19, लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. 19 बॉल जिंकण्यासाठी 30 धावेची गरज आहे. पावर प्ले मधला अंतिम बॉल. यश आला बॅटिंगसाठी नंबर 4 वरती येऊन. आजवर अलीकडच्या काळात आमने लोणारच्या क्रिकेटमध्ये यशच्या फलंदाजीची चर्चा आपण पाहिली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये यशच्या सोबतीनं पार्टनरशिप करावी लागेल. फलंदाज विजय जे खूप चांगले खेळत 6 बॉलचा सामना करत 13 रन्स विजयांच्या बॅटमधून आलेत आणि त्या उपयुक्त आहेत. चेस करताना 49 धावेला. हा बॉल चांगला आहे. जसे शफल झाले, जागा बनवली होती, रूम क्रिएट केल्यानंतर बॉल काढलाय सरळ. आपण पाहिलं तर आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 30 धावेची गरज आहे. 18 चेंडू 30 धावा. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 मध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे आणि या मुठवळ गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये जे नाव चर्चेत आहे. कॅमेरामॅन थोडंसं झूम करा. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय हावरे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स फाउंडर सन्माननीय डॉक्टर सुरेश हावरे सर, सन्माननीय MD अमित हावरे सर आणि जॉईंट MD अमर हावरे सर. हावरे बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं आतापर्यंत हावरे पॅराडाईज, हावरे पिनॅकल असे अनेक सक्सेसफुल प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर दिलेतच, त्या सोबतीनं मुठवळ गावामध्ये देखील जो मोठा अलीकडच्या काळात विकास घडताना आपण पाहताय. त्यामध्ये हावरे पॅराडाईज, हावरे पिनॅकल आणि येत्या काळामध्ये हावरे प्लॅम नावाचा एक नवा प्रोजेक्ट येतोय. त्यांना अजून समृद्धी आणि यश मुठवळ गावाला मिळेल. नॅनो हाऊसिंगच्या माध्यमातून खरं हे प्रोजेक्ट उभे राहतात. तुमच्या स्वप्नातलं हक्काचं घर म्हणजे हावरे बिल्डर्स. तर आवर्जून तुम्हाला फ्लॅट्स खरेदी करायचे असतील, तुमच्या स्वप्नातल्या हक्काचं मजबूत बांधकामाचं घर हवं असेल तर एकदा मुठवळला हावरे बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या ऑफिसला जरूर व्हिजिट करा. सन्माननीय माणुसकीचं दुसरं नाव म्हणजे डॉक्टर सुरेश हावरे सर आणि हावरे फॅमिली जी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. थँक्यू सो मच हावरे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. कीप ग्रोईंग अँड कीप शायनिंग. बेस्ट ऑफ लक फॉर युअर अपकमिंग प्रोजेक्ट अँड युअर ब्राईट फ्युचर. धन्यवाद. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतं. ओव्हर नंबर 3 मध्ये दामू सेकंड स्पेलमध्ये आला. पहिलं षटक थोडं महागडं होतं, जिकडे 13 खर्च झाले होते. एक विकेट दामोदरच्या खात्यात जरूर आहे, बट आता समीकरण मॅच फसली आहे दोन्ही टीमसाठी. एक मिस्टेक गेम ओव्हर. अगदी तसं काही आता या मॅचचं चित्र राहिलं आहे. जी मुठवळनं मिस्टेक केली, एका ओव्हरमध्ये रन्स आला, सामना गमवावा लागला. इथे तसं काही षटक जर A1 जोडी आमनेपडा टीमसाठी आलं तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे एक 12 ते 13 धावेचं षटक सोडायचं आहे A1 जोडी आमनेपडा टीमला. हा फुल टॉस शफल झाले. ऑन साइडला भिरकावला. चेस मोठं. मिड विकेटला बॉल. धावतात फिल्डर, नाही अडू शकत. चाललाय बॉल वेगात, फरार होतोय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. हा येतोय A1 जोडी आमनेपाडासाठी. स्वर्गीय मकरंद ट्रॉफीतील एक दर्जेदार चौकार. आणि यात चौकार येतोय. असे फटके आले ना बैठक की याच मैदानावरती मला आठवतात भिवंडीचा बैठक शॉटचा बेताज बादशाह जयेश पाटील मिस्टर ISPL त्यांना मारलेले स्विचिटचे लगातार 3 बॉल 3 षटकार याच मैदानावरती JPच्या बॅटमधनं आपण ते पाहिले होते. अनेक साऱ्या क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. लगातार 3 रिवर्स मारले होते आणि टोटल 5 बॉल 5. आणि याच दरम्यान शुभागमन या ठिकाणी होत आहे काही मान्यवरांचं. रामजी घरत इथे बॉल चाललाय. शॉर्ट थर्ड मॅनला कॅच ड्रॉप. जेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडोगे कॅच तो आप जीतोगे मॅच. याच दरम्यान शुभागमन झालाय. रामदादा घरत साहेबांचं कोण विसरेले नाव. आई काळूबाई लोणाड या नावानं भिवंडी BC4च्या क्रिकेटमध्ये अनेक वर्ष आई काळूबाई लोणाड नावाचा संघ खेळताना
आणि आमने लोणारच्या क्रिकेटरला BC4च्या क्रिकेटमध्ये प्लॅटफॉर्म देण्याचं काम जर कोणी केलं ना, त्यापैकी एक व्यक्तिमत्व रामदादा घरत. आणि लोणार संघ आज मैदानावरती खेळतोय देखील. आणि त्या सोबतीनं लोणारचे रामजी घरत यांचं आगमन झालं. उत्तमदादांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे. थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं होतं या ठिकाणी आगमन होत असताना भारतीय रबर बॉल क्रिकेट विश्वातील ग्रामीण क्रिकेट फॉर्मॅटमधली सर्वाधिक मोठी स्पर्धा स्वर्गीय नित्यानंद ठाकरे स्मृती चषक. त्या स्पर्धेचे शिल्पकार दो दिल एक जान उत्तमदादा आणि महेशदादा अगदी जीवलग मित्र आहेत. आणि महेशदादा ठाकरे रांजनोली यांचं देखील आगमन होताना आपण पाहिलं होतं. अंतिम दिवशी देखील महेशदादाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये होईल. आणि सगळे जे बॅनर्स ग्राफिक डिझाईन्स करण्यात आलेत ते महेशदादा ठाकरे यांच्या माध्यमातूनच बनवण्यात आलेत. त्यांचं देखील आभार. स्विचिटचा फटका, गॅप नाही मिळालाय, रनआउटची संधी संधी संधी, फायनली थ्रो थोडासा लेट आलाय आणि त्याच दरम्यान पूर्ण झाली आहे एक सिंगल. आणि आता मॅच कडक झाली आहे. दुपारचं वातावरण क्लायमेटमध्ये जितकी गरमी आहे ना तितकी या मॅचमध्ये गरमी वाढली आहे. माहोल बनलाय. हार मानायला तयार नाही आहे मैदानावरती संजय स्पोर्ट्स सावध आणि मैदान सोडायला तयार नाही आहे A1 जोडी आमने पाडा. दर्द गम डर जो भी है बस तेरे अंदर है, खुद के बनाए पिंजरे से बाहर निकल कर देख मेरे शेर, तू भी एक सिकंदर है. बट या मॅचचा विजेता कोण कोण जाईल सेकंड राऊंडमध्ये आणि फाईट करेल आजच्या दिवसातील मॅच नंबर सेकंड राऊंडमधला सेकंड, जिकडे जिंकली आहे नुकतीच एकविरा नानकर. शिवशक्ती लोणारच्या विरुद्ध होती लढाई आणि तो सामना जिंकला होता नानकर आणि लोणारच्या दरम्यान. आणि मॅन ऑफ द मॅच बनले होते नानकरचे जतीन. म्हणजे नानकर विरुद्ध आता टीम कोण त्याचं उत्तर थोडाच वेळात मिळेल. सावध की आमने पाडा. 13 बॉल 21 धावेची गरज आहे. 13 चेंडू 21 धावेची आवश्यकता. बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. बॉल बॅक ड्राईव्ह, बॉल चालला समोर डीप मध्ये लॉंग ऑन. समीकरण 12 बॉल 20 की 12 19 की विकेट जाईल. 12 बॉल आणि आता बाकी राहतील धावा मैदानावरती 19 49 रनचेस. नाकी 9 आलं आमने पाडाच्या तर डिफेंड होतील का हा सर्वाधिक मोठा प्रश्न मैदानावरती पडलाय. टीम संजय स्पोर्ट्स सावधला. हु विल वन द मॅच आय डोंट नो. I don't have any answer, but I say surely this match is very hard. एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि जाऊया डीजे अजयकडे एक सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू मैदानाच्या आत जिकडे रंगती आहे एक काटाकीर लढत. आणि अजून एक आनंदाची बातमी या ठिकाणी येते. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 माननीय श्री महेशभाई पाटील सांगारली, माननीय नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांची बिनविरोध निवड झाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवकाच्या पदावरती भारतीय जनता पार्टीतनं. आणि महेशदादांना पुन्हा एकदा आज राजकीय क्षेत्राला इतकंच सांगितलं, ना हम गिरे ना हमारे उम्मीद के मीनार, हमें गिराने में गिरी है कई लोगों के सपने और उनकी सरकार. ना पद बड़ा ना पैसा बड़ा, महेश भाई खड़ा तो सरकार से भी बड़ा. आणि अभिनंदन, खूप सारा शुभेच्छा उत्तमदादा पाटील आणि त्या सोबतीनं स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळच्या वतीनं खूप सारा शुभेच्छा सन्माननीय महेशदादा पाटील साहेबांना आणि त्या सोबतीनं रणजितदादा पाटील मुठवळ उद्योजक आणि एक चांगले क्रिकेटपटू आणि सर्व आमच्या मुठवळ ग्रामस्थांच्या वतीनं महेशदादा पाटील यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि त्या सोबतीनं 1306 नंबरचा ब्रँड अरविंददादा भंडारी या सगळ्या मित्रपरिवाराचा एक जीवलग यार, दोस्ती दुनियेचा राजा म्हणजे महेशदादा पाटील. आणि दादांना बिनविरोध नगरसेवक निवडून आल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक हार्दिक भारतीय जनता पार्टीमय भगव्या शिवमय शुभेच्छा. धन्यवाद. टाइम सेट नाही केला या मागच्या मॅचमध्ये, कारण पहिल्या इनिंगमध्ये सेट नव्हता झाला त्याच्यामुळे. तर मग प्लीज रिक्वेस्ट आहे दोन्ही टीमला, जरी टायमर सेट झाला नसेल पण तुम्ही चांगलं खेळा, वेळेवरती खेळा. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. रनवे रिदममध्ये थोडासा अडथळा. 12 बॉल 19 धावेची गरज. 12 चेंडू 19.
बनवायच्या त्या मॅचमध्ये. संजय स्पोर्ट्स सावध की टीम A1 जोड़ी आमने पाड़ा. कश्ती उन्हीं की डूब जाती है जिनमें दरिया में सैर करने की औकात न हो, और दरिया वही तहर के पार करते हैं जिनमें हिम्मत होती है. या मॅच मध्ये ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत. बॅटच्या बाहेरच्या भागेला लागल्या रुबी कट, एक सिंगल मेल फ्लाइंग स्लीपला, आणि सिंगल नंतर समीकरण मैदानावरती बदललंय. 12-19 पाहिजे होत्या. बॉल बकेत 11, रन बकेत 18. मित्र पाणी हवंय का? थोडी काळजी घ्या खेळाडूंची. ऑल ओके का बाबा? तर फर्स्ट एड किंवा पाणी पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. उन्हाचं प्रमाण खूप जास्त आहे. 1 मिनिट एक्स्ट्रा गेला चालेल, बट खेळाडूला जर दुखापत असेल तर प्लीज मैदानावरती पाणी पोचवत चला. खेळाडू कक्षातून पटकन पाणी घेऊन जा मैदानाच्या आत. आणि मित्र रिक्वेस्ट आहे, पाणी पिताना थोडंसं खाली बसून पिया. ज्यावेळी तुम्ही उभं राहून पाणी पिता बॉडी ऑलरेडी डिहायड्रेट झालेली असते. उन्हाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे, आणि ते जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल ऑलवेज इलेक्ट्रॉल किंवा ORS म्हणा, एनर्जी ड्रिंक म्हणा, हे सगळे तुमच्यासोबत ठेवत चला. अनेक प्लस आपण पाहतो मॅच सुरू होताना कधी कधी रेडबुल घेऊन देखील मैदानावरती उतरतात, बट ते शरीरासाठी हानिकारक असतं. मित्रांनो लक्षात ठेवा, मॅच संपल्यानंतर आवर्जून ज्यावेळी तुमच्याकडे रेस्ट टाईम असेल त्यावेळी तुम्ही नक्की घेऊ शकता. तुम्हाला ज्यावेळी नक्कीच थोडीशी एनर्जीची गरज आहे. मात्र मॅच संपल्यानंतर ज्यावेळी मॅच सुरू होण्याच्या आधी तुम्ही घेता, बॉडीची हीट थोडीशी जास्त वाढलेली असते, आणि ज्यावेळी ऊन इतकं प्रचंड असतं ना, अनेक असे किस्से आजवर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलेत. मैदानावरती खूप साऱ्या दुर्दैवी गोष्टी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील घडताना आपण पाहिलेत. खेळाडू तिकडे मात्र मैदान सोडतात, थोडीशी दुखापत जास्त आहे, आणि न्यू बॅटर्स मैदानावरती तिकडे दाखल होतील. रिटायर्ड झालेत बॅटर, आणि नवीन फलंदाज मैदानावरती राहुल या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं त्याला खांद्याचं सपोर्ट दे मित्रा, घेऊन जावे जरा व्यवस्थित पटकन. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे विश्वाजी केणे ऑनलाईन मॅच सध्या एन्जॉय करतात. आवाज टिटवाळा परिसराचा आणि कोंढेरी गावचा. आणि स्वागत आहे विश्वाभाऊ आपलं, जे अतिशय नामांकित समालोचक आहेत. तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 11, रन बकेत 18. सावध मॅच सोडणार नाही आहे आमनेपाडा मैदान, त्यामुळे हा सामना अंतिम क्षणापर्यंत जाईल यात शंका नाही आहे. एक गोष्ट चांगली आहे की ते सुपर ओव्हर नाही आहे, कंपल्सरी चेस आहे. अन्यथा कदाचित हा सामना अंतिम शेवटच्या बॉलपर्यंत 1 बॉल 2, 1 बॉल 3 किंवा 1 बॉल 1 देखील येताना आपल्याला पाहायला मिळू शकतोय. हर्टबीट वाढेल मॅचमध्ये, काहीच धगधग करताना पाहायला मिळेल. इथं बॅटच्या समोर खेचलाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहेत. व्हॉट अ ग्रेट कॅच, अप्रतिम टिपलाय झेल, आणि विकेट मिळतीये संजय स्पोर्ट्स सावधला, आणि फलंदाज होत आहेत त्या ठिकाणी बाद. इथे जाती है विकेट. समंदर का शौक रखने वाले तालाबों के किनारे नहीं जाया करते, आणि क्रिकेटच्या मैदानावरती ज्याला संघर्ष करता येत नाही तो मैदान गाजू शकत नाही. कारण म्हटलं जातं ना, अधूरी रहे इश्क की दास्ता वह चाहत कहलाती है, समंदर से मिलने के बाद तो नदी भी समंदर कहलाई जाती है. त्यामुळे ते त्याग, समर्पण, शौर्य सारं काही मैदानावरती तुम्हाला दाखवावं लागेल, आणि एका तरी प्लेअरला टीम A1 जोडी आमने पाडासाठी म्हणावं लागेल. कौन कहता है कि मौत आई तो मर जाऊंगा, मैं तो दरिया हूँ समंदर में उतर जाऊंगा. एक चांगली बॅटिंग येत्या काळामध्ये एका तरी फलंदाजाला मैदानावरती करावी लागेल, कारण आता समीकरण थोडंसं कठीण वाटू लागलंय. चांगला पलटवार संजय स्पोर्ट्स सावध करतीये. ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती. आपण पाहताय 4. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आहे महेश, स्ट्रायकर बॉलर दामोदर, त्यानंतर कैलास. त्यांचा स्पेल पूर्ण झालाय. सातत्य महेशच्या माध्यमातून अजूनही टिकवलं जात आहे, आणि समीकरण मैदानावरती येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी धावा करायच्या. 10 बॉल आणि अजूनही 18. 10 चेंडू 18 धावा. उद्या या स्पर्धेमध्ये आदरणीय अरविंद शेठ भंडारी यांचा वाढदिवस अगदी थाटामाटात साजरा केला जाईल. आज रात्री 12 वाजताच ऑफिसवरती केक कटिंग सेलिब्रेशन केली जाईल. कुमार दादाला आज स्पेशल इन्व्हिटेशन आहे, फक्त काही गोष्टी जाताना भावाला सोबत न्यायच्यात ऑन डिमांड.
बॉल बाकी आहेत मैदानावरती 10 रन्स बाकी आहेत मैदानावरती 18 10 चेंडू 18ची गरज 18 मध्ये अगदी आपण समीकरण पाहिलं ना तर आतापर्यंत 2 मोठे फटके आले 2 चौकार किंवा एखादा षटकार एखादा चार तरी देखील ही मॅच पुन्हा एकदा एवन जोडीच्या बाजूनं टर्न होऊ शकते. या डावखुऱ्याचा फलंदाज झालाय ही चांगली गोष्ट आहे आमनेपाडासाठी कारण आता गोलंदाजाला देखील थोडी कसरत करावी लागेल. एका बाजूला यंग टॅलेंट मैदानावरती बॅटिंग करतोय नॉन स्ट्रायकर एंडला उभा यश हा फुल टॉस आहे आणि भिरकावून दिलाय बॉल वाऱ्याच्या लाटांवरती स्वार बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर आणि आता आमनेपाडा मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर हा आलाय षटकार आणि इतकंच म्हणेल टीम एवन जोडी आमनेपाडा सुना समंदर को आज बड़ा गुमान आया है उधर ले चलो कष्टी जहां बल्लेबाजी करते समय ऋतिक नाम का तूफा फिर एक बार छत्रपति ग्राउंड पर मकरन ट्रॉफी में लौट आया. ऋतिक माळीचा जो कटआउट आहे ना मानकोलीचे युवा उद्योजक त्यांच्या कटआउटला जाऊन बॉल तिकडे धडकतोय आणि ऋतिक माळी जसे मोठे मोठे षटकार मारतो ना अगदी तसा षटकार आला पहिल्याच बॉलवरती. फलंदाज ऋतिक आणि योगायोग तो ऋतिक माळी आणि हा ऋतिक पाटील. षटकार 8 झाला धावफलक 6 ने पुढे जातं 37 धावा धावफलकावर कमबॅक करू शकते इतना देखील टीम सावध कारण मॅच अजूनही संपली नाहीये. असाच काही सामना होता जो जिंकला होता आजच्या दिवसात 10 चेंडू आणि 12 धावा डिफेंड करताना टीम मैदानावरती आपण पाहिली होती जी पहिला सामना जिंकून आली होती आई गावदेवी वालशीन आणि 2 सामने जिंकून वालशीननं टेबल टॉप केलाय. एक सामना जिंकला होता आणि त्यानंतर देवरुंगनं 2 मॅचेस जिंकलेत आणि आता या मॅचचा विजेता फाईट करेल तो म्हणजेच टीम नानकरला एकवीरा नानकर. बॉल तयार लेफ्टीच्या समोर लेफ्टी म्हणून तर म्हणालो की आता कसरत करावी लागेल गोलंदाजाला लेफ्टीच्या अगेन्स्ट लेफ्टी ऑलवेज बॅटर्सला ॲडव्हान्टेज आहे त्याचा फायदा उचलला जातोय. 1-6 त्यानंतर गोलंदाज टप्पा विसरलाय ज्यानं मागच्याच बॉलवरती विकेट काढली होती आणि लगातारचे 2 वाईट बॉल आणि सामना तुम्हाला आलेला पाहायला मिळतोय 9 चेंडू 10 धावा असा सामना मैदानावरती आपण आज पाहिलाय. 39 पहिल्या मॅचमध्ये डिफेंड झालेत इथे 5 ओव्हर तुमच्याकडे 49 आहेत सावधला कमबॅक करायचंय तर येत्या 3-4 बॉलमध्ये इतकी मेहनत करावी लागेल ना की शेवटच्या 4 ते 5 बॉलमध्ये कमीत कमी 6 ते 7 रन बाकी राहिले पाहिजे. म्हणजे आता प्रत्येक बॉलवरती सिंगल्स किंवा डॉट बॉल्स तुम्हाला खर्च करावे लागतील. एक मोठा फटका मॅचची हवा बाहेर निघेल. हा फुल टॉस आणि तो फेकून दिलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत बट सध्या वारा तिकडे वाहतोय आणि टेनिस बॉल क्रिकेट काय सांगतं जिकडे वारा तिकडे मारा आणि हा आलाय षटकार आणि आता मॅचचा रिझल्ट पूर्णपणे टर्न झालाय A1 जोडी आमनेपाडाच्या बाजूनं. माहोल बनवणारं संगीत या ठिकाणी वाजवत असताना अग्री कोळ्यांची यारी मग तुम्हाला समजेल दोस्तीची दुनियादारी. जिसे गिरने का खौफ नहीं हो अपनी राह खुद बनाएगा जो पर्वत काट कर निकलेगा वही दर्या और समंदर पाएगा. अडचणीत होती टीम ऋतिक पाटीलला बॅटिंग आवडली असेल आमनेकर तर एकदा प्लस डगआउट ऋतिकसाठी टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. एका हाती या मॅचला टर्न केलाय ऋतिक पाटीलच्या 2 षटकारांनी. बॉल तयार आता आलेत राऊंड विकेट आणि आता फायनली टप्पा सापडला. 2 फुल टॉस टाकले दोन्ही पाठवले एक स्क्वेअर लेगला एक मिड विकेटला. मॅच लेस दॅन रन बॉल आहे 7 बॉलचा खेळ बाकी आहे 4ची गरज आहे. चला टॉससाठी रेडी राहायचे टीम. या मॅचचा विजेता फाईट करताना एकवीरा नानकरला. एकवीरा नानकरचे कॅप्टन या आपण बी फास्ट गाईज लगेचच नाणेफेकीसाठी कॅप्टन्सनं रेडी राहायचं कारण आज देखील यानंतर 2 मॅचेस आपल्याला अजून कव्हर करायच्यात. सकाळी 2 सामने जिंकलेत जय जोटिंग देवरुंगनं. बॉल तयार
बॅकफुटला गेले, कट करायचं होतं हलक्या हातानं, ऑफस्टिकच्या खूप बाहेर बॉल. अंपायर रमेश म्हात्रे मेकादादाचा इशारा येतोय, हा वाईट बॉल, एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जाईल. 7 बॉलचे खेळ बाकी आहेत, 3 करायचे आहेत. बॅकफुटला जाऊन लेट कट करायचं होतं, बॉल इतका बाहेर होता की बॅट देखील बॉलपर्यंत पोहोचू शकली नाही आहे. फिनिश कसं केलं जाईल, सिंगल डबल की या ओव्हरमध्ये मॅचचा रिझल्ट लावेल. सध्या इन्फॉर्म असणारी नुकतीच झालेली जानू स्पोर्ट इताडेचं स्वर्गीय अजय स्वर्गीय जानू स्मृती चषक गाजवणारी एवन जोडी आम नेपाडा. 7 बॉल 3. इथे टप्पा चांगला, मॅच अजूनही बॅलन्स. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात. 6 चेंडू आणि 3. सहा बॉल आणि 3. कम ऑन डीजे. सहा बॉल 3 रनची गरज आहे. चला फास्ट खेळा, खूप जास्त वेळ जातोय. कैलासदा रिक्वेस्ट आहे थोडं स्पीडअप करा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज लालू. रिअल नेम आता जे तुमचं 12th मॅन सांगतोय तेच आता आम्ही पोचवतोय. 12th मॅन सध्या आपण पाहिला त्याचं वय वर्ष असेल 11 किंवा जास्तीत जास्त 10. तो सगळ्यांना दादाच बोलत असेल, त्यांनी कधीतरी ऐकलं असेल कुठे कोण कोणाला काय आवाज देत आहे, तो तीच नावं सांगतोय. बॅकफुटला गेले, फटका चांगला, मॅचचा रिझल्ट लागलाय. चालला बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर आणि विजयाचा चौकार आलाय फलंदाज यशच्या बॅटमधून. येत्या काळामध्ये ना आमने पाडाचं क्रिकेट यशच्या अवतीभोवती फिरताना तुम्हाला 100% दिसेल. जी टेम्परामेंट, जे स्किल, सध्या जे टेक्निकनं तो बॅटिंग करतोय ना, इन फ्युचर आमने लोणारच्या क्रिकेटचा यश देखील एक नवा सुपरस्टार उदयाला येताना तुम्ही पाहताय. अभिनंदन एवन जोडी आमने पाडा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि तो आपण देतोय जो फलंदाजीला आला आणि ज्यांना आल्या मॅचचा रिझल्ट आपल्या बाजूने लावला. 4 बॉलमध्ये निर्णायक क्षणाला टीम अडचणीत असताना ज्यांना 12 धावा बनवल्या